गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण बघूयात थ्रेड रिंग गेज कॅलिब्रेशन ऑन ULM मशीन. दिस इज द साइज. हे आपलं सॉफ्टवेअर आहे कॅलिब्रेशनचं थ्रेड रिंग गेजेसचं. यात आपण आता साइजेस वगैरे काढलेले आहेत. ॲक्च्युली मास्टरिंग कशी करायची हे बघूयात थ्रेड रिंग गेजसाठी. सुरुवातीला आपण बघूया की साईज आहे रिंगची M22x2, म्हणजे याचा पीच आहे 2 mm. तर 2 mm पीचसाठी आपल्याला लागणार बॉल आहे तो 1.1चा 1.1 डायमीटर असलेला बॉल लागेल. हा बॉल घेतला आपण 1.1चा. हा इथं फिक्स करते. लॉक केला फुल. आणि आता याची आपण मास्टरिंग आपली लॉक करूयात. थ्रेड रिंग गेजचं कॅल्क्युलेशन करताना मास्टरिंग करताना प्रथम आपण काय करतो, हा जो आपला प्रोब आहे 1.1चा तो रिंगच्या लेफ्ट साईडला सेट करतोय. रिंगची साईज आहे 49.9982. आपण हा लेफ्ट साईडला सेट करतोय आणि त्याला आता 0 करूयात. आपली प्रीसेट व्हॅल्यू 49.9982 आहे रिंगची. मॅक्स व्हॅल्यू काढायला आपण रिंगचा मॅक्स पॉईंट. प्लीज ते सेट केला 49.9982 ला आपण. आता हा अनलॉक करू आणि हा राईट साईडला शिफ्ट करूयात आणि इथे परत लॉक करून याला 0 करून घेऊयात. हा जी व्हॅल्यू आहे मॅक्स पॉईंट, ही जी व्हॅल्यू आहे 7.2685, ही जी व्हॅल्यू आहे तो प्रोबचा लेंथ आहे 7.2685. हा प्रोब व्हॅल्यू. त्याच्यानंतर हा प्रोब कॉन्स्टंट येतो. प्रोब कॉन्स्टंट कसा करतो, P1 मायनस PV म्हणजे प्रोब कॉन्स्टंट. हा प्रोब कॉन्स्टंट आपण कॉपी केला आणि प्रिसेट करून टाकला तो. म्हणजे आपली आता मास्टरिंग झालेली आहे. म्हणजे आपली प्रोबची व्हॅल्यू आहे 6.6364. हां रिमूव्ह करतो आता मी रिंग. मास्टरिंग झालेलं आहे आपले डन. आता ही आपली रिंग आहे. याचं ज्याचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला M22x2 गो. क्लीन करून घेतो मी. आणि तर प्लेस करतो. लॉक करतो आणि थ्रेड रिंगचं कॅल्क्युलेशन करताना मास्टरिंग करताना आपण काय केलं होतं की रिंगच्या लेफ्ट टू राईट केलं होतं. पण जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तेव्हा राईट टू लेफ्ट करत असतो. शक्यतो आपण सेकंड थ्रेडमध्ये घेतो कॅल्क्युलेशन करताना. हा तिथं मी टच केला आणि तिथं टच केला तुम्हाला प्रेशर दिसत असेल याच्यावर. हा लॉक केला आणि याला 0 करतो आता मी.
म्हणजे त्याच्यावर पूर्ण प्रोब एक्स्ट्रीम राईट साईडला टच झालेला आहे. हा 0 केला आणि इथं प्रिसेट म्हणतोय मी, म्हणजे आपण मशीनला सांगितलेलं आहे की ही व्हॅल्यू 6.6364 राईट एंडला आहे. आता अनलॉक करून प्रोब लेफ्ट साईडला घेतोय, इथं टच करतोय, इथं लॉक केला आणि सेम याचा 0 काढतोय आपण इकडं, म्हणजे ही व्हॅल्यू 0 करतोय, म्हणजे प्रोबवर प्रेशर देतोय 300 मायक्रॉनचं. हा जी 0 झाल्यानंतर जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजे आपला कॅलिब्रेशन रिझल्ट आहे, जो थ्रेड रिंगचा इफेक्टिव्ह डायमीटर आहे गोचा. हो, व्हिडिओ स्टॉप करा. 20.646 आपल्याला